या चालू असताना आपल्याला ज्या तत्वाचा वेध घ्यायचा आहे, ज्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती आपल्याला अवधान केंद्रित करायचंय, स्वच्याच अस्तित्वाच्या जाणीवेवरती खरं तर अवधान केंद्रित करायचं असतं. पण याचं कारण का सहा आणि अहम हा मंत्र जर बघितला, त्याच्यामध्ये सहा याचा अर्थ परमात्मा, अहम याचा अर्थ जीवात्मा. म्हणजे सहा म्हणजे सगळ्या विश्वामध्ये जे चैतन्य व्यापून आहे तो, आणि अहम याचा अर्थ माझ्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व. हे दोन्ही एकच आहे याचा अर्थ सोहम. हे तत्वज्ञान त्याच्या पाठीमागे आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा मला रोजचा अनुभव, मी सतत कायम कंटिन्युअसली कोणासोबत असतो तर अहम सोबत असतो. आणि त्या अहमच्या मूळ स्वरूपासोबत आपण कायम असतोच. ते कायमच आपल्या सोबत आहे. पण त्याच्यावरती इतर सांसारिक वृत्तींचा सगळा थर बसलेला आहे. त्यामुळे त्याच्याशी आपलं चित्त डायरेक्टली संलग्न नसतं. म्हणजे चित्त प्रकाशित हे त्या कॉन्शियसनेसमुळेच झालेलं असतं, पण चित्त त्या कॉन्शियसनेसशी स्वच्छपणाने, स्पष्टपणाने संबंधित नसतं. याचं कारण का, त्याच्यामध्ये सगळ्या इतर वृत्ती प्रवाहांचा सगळी गर्दी असते. तर समर्थांनी संतांजवळ जाऊन काय विचारावं, या अनंत तत्वाचा अनुभव कसा घ्यावा याचं ज्ञान विचारावं, असं समर्थांनी म्हटलंय. नसे अंत अनंत संता पुसावा. यामध्ये अनेक गोष्टी आहेत खरं तर या ओळीमध्ये, की संत कोणाला म्हणायचं, हा पहिला भाग. समर्थांनीच त्याचं दुसऱ्या एका ठिकाणी उत्तर पण दिलेलं आहे, की करी वृत्ती जो संत तो संत जाणा. जो वृत्ती संत करतो, जे वृत्ती ज्ञानाकडे ओरिएंटेड करतो, ज्ञान करून घ्यावं अशी इच्छा निर्माण करतो. मध्ये ते एक मी इंग्रजी मधलं खूप छान वाक्य ऐकलं होतं, की अ बॅड टीचर कंप्लेन्स, अ गुड टीचर एक्सप्लेन्स, बट अ ग्रेट टीचर इन्स्पायर्स. प्रेरणा देतात ज्ञान करून घ्यावं याची. समर्थांनी एके ठिकाणी असं म्हणलंय, की जो जनामध्ये वागे परी जना वेगळ्या गोष्टी सांगे, जयाचे नि ज्ञान जागे तोची साधू. ज्ञान जागे म्हणजे अंतःकरणामध्ये ज्ञान करून घ्यावं अशी प्रवृत्ती निर्माण होते, ज्याच्या फक्त सानिध्यात राहिल्यामुळे. आपल्याला सगळ्यांना गोंदवल्याला हा असा अनुभव येतो निश्चितपणाने. अंतःकरण सात्विकतेनं तर भरून जातच, पण ती केवळ सात्विकता नसते, त्यामध्ये ज्ञान करून घ्यावं अशी इच्छा सुद्धा असते, की हे प्राप्त झालं पाहिजे, ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे, नामस्मरणामध्ये तल्लीनता साधली पाहिजे त्या ईश्वराशी, त्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेशी माझी तल्लीनता साधली पाहिजे, अशी आतूनच इच्छा निर्माण होते. संतांचा सहवास आहे असं निश्चितपणाने समजायला पाहिजे, असं समर्थ म्हणतात. कितीतरी सुंदर स्थळं अशी आहेत की जिथे गेल्यानंतर हे होतं. सज्जनगडावरती समर्थांच्या समाधीजवळ बसल्यावरती ते जे प्रेरणास्थान आहेत, ऊर्जेचे स्रोत आहेत ते सगळे. हे सगळं घेऊन आपण त्या विशिष्ट ठिकाणी जातो. याचं कारण हे असतं की त्या ठिकाणी ईश्वराविषयीचं प्रेम निर्माण व्हावं. नाहीतर काय, तिकडे केवळ देवदर्शन आणि तिथे जाऊन नमस्कार करून काहीतरी त्याच्यापासनं मागायचं. नैसर्गिक असला हा भाग, त्या देवाजवळ काहीतरी मागणं, हा तरी सुद्धा हा भाग आपणहून सांभाळला पाहिजे, की तिथे गेल्यानंतर मला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावं अशी इच्छा निर्माण होतीये का. आणि ती होतेच डेफिनेटली, पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे.
समर्थांनी एके ठिकाणी म्हणले, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा परमार्थासी वाढवूप आहे. जो परमार्थाला वाढवूप आहे असा शिष्य पाहिजे. परमार्थाला वाढवूप आहे याचा अर्थ अंतःकरणामध्ये त्याच्या ईश्वराचं ज्ञान, त्याचं अंडरस्टँडिंग, थेरॉटिकल अंडरस्टँडिंग नाही, अनुभूतीतून आलेलं ज्ञान, त्या ज्ञानामध्ये हळूहळू साधनेच्या प्रयत्नाने जो भर घालत राहतो, त्याच्यामध्ये आणखीन आणखीन त्याचं अंडरस्टँडिंग बळकट करत जातो, स्पष्ट करत जातो, तो शिष्य, असं समर्थांनी त्याचं वर्णन केलंय. आणि समर्थ इथे पण हेच म्हणतात की ही गोष्ट संतांकडे विचारावी की त्या अनंताकडे जाण्याचा मार्ग काय आहे. दासबोधात पण समर्थांनी असंच म्हणलंय की अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. दोन्ही गोष्टी त्या कोण? देव कोण, आपण कोण. संतांकडे, सद्गुरूंकडे गेल्यावर दोनच गोष्टी विचाराव्या, देव कोण आणि आपण कोण, बस. खर तर झेपण्यासारखं नाहीये, कारण सद्गुरूंकडे गेल्यानंतर आपण अनंत गोष्टी त्यांना विचारत असतो. त्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी या ऐहिक असतात. पण समर्थांनी आयडियल काय आहे ते सांगितलंय की हा आयडियल आहे की सद्गुरू कशासाठी आहेत. माझे सद्गुरू स्वामी माधवानंद एकदा के.व्ही. बेलसरे यांच्याकडे गेलेले होते. प्राध्यापक के.व्ही. बेलसरे यांच्याकडे गेलेले होते. त्याच वेळेला के.व्ही. बेलसरे महाराजांच्याकडे इतर पण अनेक लोक होती, म्हणजे आलेली होती काय काय विचारायला आणि असं. तर ते सगळे ऐहिक खरं तर काय 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 विचारत होते. आणि ती सगळी लोक गेल्यानंतर बेलसरे महाराज स्वामींना म्हणाले की मी इथं कापडाचं दुकान उघडून बसलोय आणि हे सगळे लाकडं विचारायला येतात असं. तर त्यावर स्वामी त्यांना म्हणाले की हो खरंच आहे. म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा असं म्हणले होते, गोंदवलेकर महाराज, की सगळं हिंग जिऱ्याचं गिऱ्हाईक आहे, कस्तुरीला गिऱ्हाईक नाही, असं असं महाराज म्हणायचे की हे सगळे ऐहिक प्रश्न विचारायचे म्हणजे सगळं हिंग जिऱ्याचं गिऱ्हाईक आहे. मी इथं कस्तुरी द्यायला बसलोय पण ती कोणाला नकोय असं. तर त्यावरती बेलसरे महाराज स्वामींना म्हणाले की अहो महाराजांचं होतं ते कस्तुरीचं दुकान, माझं आहे ते कापडाचं दुकान. म्हणजे नम्रता सुद्धा किती असली पाहिजे त्या शिष्याच्या मध्ये, हे बघण्यासारखं. हे मोठे लोक आपल्याला गुरूंच्या बद्दल नम्रता कशी असावी, गुरूंच्या बद्दल काय भाव असावा हे सुद्धा गुरुच शिकवतात आपल्याला. त्याच्यातलं हे उदाहरण आहे. म्हणून नसे अंत अनंत संताप पुसावा. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा याच म्हणजे या बाबतीमध्ये बोलताना असं म्हणलंय की अनेक लोक when people talk about infinity, their infinity is also a finite. याचं कारण की शेवटी आमच्या बुद्धीच्या क्षमता या मर्यादित आहेत. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा सायन्समध्ये जसा लिस्ट काउंट असतो तसं आमची बुद्धी जाणू शकेल किंवा विचार करू शकेल यात की अनंत म्हणजे काय असेल, ते आमचा विचार जिथपर्यंत पोहोचतो त्याला सुद्धा एक कल्पनेचा अंतच आहे. त्या आमच्या विचारशक्तीला सुद्धा एक मर्यादाच आहे. म्हणून हा मार्ग खरा संतांनी सांगावा. आणि बाकी त्यांच्याकडे काही विचारू नये असं जरी समर्थांनी इथे म्हणलेलं नसेल तरी सुद्धा त्यांना असं सुचवायचं आहे असं समजायला हरकत नाही. नसे अंत अनंत संताप पुसावा,
अहंकार विस्तार हा नीर असावा. अहंकार याचा अर्थ मी कोणीतरी श्रेष्ठ आहे, मला एवढं येतं, माझ्याकडे या डिग्री आहेत वगैरे. हा सगळा तर अहंकार कमी कमी करण्याचा प्रयत्न करावाच. पण त्याबरोबर आपली जी सांसारिक आकर्षणं आहेत की ज्याच्याशी आपलं चित्त अतिशय संलग्न होऊन राहिलेलं असतं आणि त्याचा आमच्या साधनेवरती जो परिणाम होतो, त्या एक्सटर्नल अटॅचमेंट्सचा, की सारखंच व्हॉट्सअप उघडून बसले, सारखंच इंस्टाग्राम उघडून बसले, सारखंच युट्यूब उघडून बसले, या आजच्या काळातल्या एक्सटर्नल अटॅचमेंट्स आहेत. हल्लीच्या इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या रील्स हे एक्सटर्नल अटॅचमेंट आहे आजच्या काळातली. तर हा विस्तार आहे सगळा अहंकाराचा. म्हणजे मूळ अहं काय आहे, अहम काय आहे, तर मी म्हणजे पर्सनॅलिटी आहे, हा व्यक्तिमत्वाचा सेल्फ. मग तो विस्तार होत होत ती पर्सनॅलिटी कशामुळे आली, तर देहामुळे आलेली आहे. त्या देहाशी चित्त संबंधित होऊन राहणं. मग त्या देहाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी, मग ती माणसं असतील, वेगवेगळे प्रसंग असतील आयुष्यात घडणारे, वेगवेगळी आकर्षणं असतील, वेगवेगळ्या गोष्टी वस्तू असतील, हा विस्तार निरसावा. निरसावा म्हणजे तो हळूहळू हळूहळू कमी करत जावा. तो एकदम घालवून टाकावा असं नाही म्हणलेलं, निरसावा असं म्हणलेलं. कारण निरसन जेव्हा एखाद्या गोष्टीचं होतं तेव्हा ते शांतपणाने हळूहळू हळूहळू होत असतं. ती प्रक्रिया असते, ते पण याच्यामध्ये सूचित केलंय एका अर्थाने, की अहंकार विस्तार हा निरसावा. गुणविण निर्गुण तो आठवावा. गोंदवलेकर महाराजांना एकदा एकाने विचारलं होतं की देवाला कसं आठवावं. तेव्हा ते म्हणाले होते की गीतेच्या 8व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात जसं सांगितलंय तसं आठवावं. काय आहे तो 8वा श्लोक 8व्या अध्यायाच्या, तर अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. म्हणजे साधनेचा अभ्यास चालू ठेवून इतर कुठेही न जाणाऱ्या चित्ताने, चेतसा न अन्यगामिना, इतर कुठेही म्हणजे बाहेर सगळ्या देहाशी संबंधित, संसाराशी संबंधित असणाऱ्या गोष्टींच्या मध्ये न जाणाऱ्या अशा एकाग्र चित्ताने, चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम, त्या दिव्य पुरुषाचं स्मरण करावं. तो दिव्य पुरुष म्हणजे कोण? आपणच. आपल्याच अस्तित्वाची जाणीव, मी असं शांत बसल्यानंतर, मी आहे असं म्हणल्यानंतर मला जे आतून सेन्स होतं तेच आणखीन स्पष्ट करत जाण्याचा प्रयत्न करणे, मीच्या अस्तित्वाची जाणीव स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणे. कारण चित्ताला त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे ते इंटरप्रिटेशन, त्याचा टच असतो असा दुरून कुठून तरी खरं तर, पण त्याचं इंटरप्रिटेशन तसं क्लिअर नसतं. याचं कारण आपण म्हणजे पर्सनॅलिटी असं घेऊन ते चित्त वावरत असतं. तशी गरजही असते संसारात वावरताना, म्हणून ते तसं वावरत असतं. पण दिवसातला काही काळ जेव्हा आपण ध्यान करतो, जेव्हा आपण नामाला बसतो, त्याला शांतपणाने आपल्या मूळ अस्तित्वाशी संबंधित होऊन राहणं हीच मुख्य साधना आहे. त्या अस्तित्वाच्या जाणीवेशी संबंधित होऊन राहण्यासाठी म्हणून आपण सगळी ध्यानाची प्रक्रिया करतो, की शांत बसणे, मस्तकामध्ये अवधान केंद्रित करणे, मंत्र चालवणे.
याचं कारण मन हे हळूहळू हळूहळू या प्रक्रियेकडे अट्रॅक्ट होत जातं, शांत 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 होत जातं. बाह्य विचार जसजसे कमी होतात तसतसं या प्रक्रियेमध्ये ते आणखीन आणखीन त्याची गोडी निर्माण होते मनाला. असा तो अहंकार विस्तार हा नीरसावा, गुणेविण निर्गुण तो आठवावा. गुणेविण निर्गुण आठवावा याचा अर्थ की गुणांच्या शिवाय असलेलं निर्गुण तत्व म्हणजे काय, तर आपलाच कॉन्शियसनेस, जाणीव. मी आहे अशी मला जी जाणीव असते ती मूळ जाणीव. ती मूळ जाणीव त्रिगुणांच्या पलीकडेच आहे. सात्विकतेतून ह्या कॉन्शियसनेस कडे जाण्याच्या प्रक्रिया फॉलो करण्यासाठी सात्विकता अंतःकरणाची आवश्यक असली, ती प्रक्रियेमध्ये प्रोग्रेस होण्यासाठी अंतःकरणाची सात्विकता आवश्यक असली, तरी सुद्धा ऍक्च्युअल ती जाणीव हा सत्वगुण आहे असं म्हणता येत नाही. त्या जाणीवेच्या स्पर्शाने सत्वगुण वर्धित निश्चित होतो, परंतु ती जाणीव म्हणजे सत्वगुण नाही. का बरं नाही ती जाणीव म्हणजे सत्वगुण? याचं कारण जे 3 गुण आहेत सत्व रज तम, हे तिन्ही गुण अंतःकरणाच्या पातळीवरती येतात. त्याचा अंतःकरणाशी, अंतःकरणाच्या क्रियांशी, विचारांशी संबंध आहे. कारण कॉन्शियसनेस हे विचारांच्या पलीकडे आहे. अंतःकरण हळूहळू त्याचं स्वतंत्र अस्तित्वच माणसाला जाणवत नाही. जेथे मनची मावळे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय, जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगुळे, तर्क पांगळा होतो. पांगळा माणूस कसा नीट चालू शकत नाही, अडखळत अडखळत चालतो, तसा तर्क पांगळा होतो. याचा अर्थ बुद्धी ची विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू हळूहळू शांत होत जाते. ती टेंडन्सी, बुद्धीची विचार करण्याची टेंडन्सी शांत होत जाते. जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगुळे, तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक. ज्ञानेश्वर महाराजांनी नाही, समर्थांनी साधक लक्षणामध्ये ही ओवी आहे समर्थांच्या. हे मन मावळतं म्हणजे काय होतं याचा दिवसातून एकदा तरी शांत बसून अनुभव घेतला पाहिजे. आणि हा अहंकार विस्तार हा नीरसावा, गुणेविण निर्गुण तो आठवावा, देहबुद्धीचा आठवो नाठवावा. स्वामी माधवनाथ म्हणजे माझ्या सद्गुरूंचे सद्गुरू. त्यांनी एकदा स्वामींना विचारलं की ध्यान कशासाठी करायचं सांग बरं, असं ते म्हणाले. ध्यान कशासाठी करायचं सांग बरं. तर तेव्हा स्वामी काही बोलले नाहीत, गप्प बसले. तर तेव्हा माधवनाथ स्वामी माझ्या स्वामींना असं म्हणाले की अरे आपलं ध्यान लागत नाहीये हे कळण्यासाठी ध्यान करायचं. तर हा देहबुद्धीचा मध्येच आठवतो ध्यान करताना. चांगलं चाललेलं असतं, आता हळूहळू हळूहळू मन एकाग्र होते, शांत होते असं वाटत असताना एकदम काहीतरी आठवत. तसा लॅमिनार नाहीये फ्लो, खूप टर्ब्युलन्स आहे त्याच्यामध्ये. याचं कारण अगदी आता मन शांत होतच आहे, झालंच आहे असं वाटतानाच मध्येच कुठली तरी वृत्ती उठते, पुन्हा करायचं.
अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना, ते 8व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात सांगितले. त्याप्रमाणे आठवायला गोंदवलेकर महाराजांनी सांगितले. त्याचा अर्थ हाच आहे की कितीही वेळेला ते मन इकडे तिकडे गेलं तरी सुद्धा अभ्यासाने, न कंटाळता, उत्साहाने, प्रेमाने त्याला पुन्हा पुन्हा. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्या बाबतीत खूप छान उपमा दिली की पारा जर का जमिनीवर सांडला, म्हणजे मर्क्युरी, तो जर का जमिनीवरती सांडला तर तो गोळा करायला किती वेळ लागेल, कारण छोट्याशा धक्क्याने सुद्धा त्याचे पुन्हा 2 तुकडे होतात. पण कौतुकाने सावकाश तो करत राहिला तर तो एकत्र करता येतो. पारियाचा रवा, त्यांची ओवी अशी आहे, पारियाचा रवा घेता भूमीवरी. ते पाऱ्याचे कण जर सांडले तर एकत्र करताना पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. त्याप्रमाणे साधना चालू ठेवावी. सगळ्या संतांनी हाच उपदेश अतिशय सुंदर पद्धतीने, काव्यमय पद्धतीने, वेगवेगळ्या रीतीने आपल्याला एकच उपदेश केलाय. तेव्हा सद्गुरू काय सांगतात तर मुख्य जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन, म्हणजे स्वतः ते सांगताना शुद्ध ब्रह्मज्ञानच सांगतात, काहीतरीच सांगत नाहीत की हे केल्यानंतर तुम्हाला ही सिद्धी प्राप्त होईल किंवा अशा अशा प्रकारे गुप्तधन मिळेल वगैरे. गुप्तधनवाले वगैरे ते सद्गुरू नव्हेत. समर्थांनी स्पष्ट सांगितले, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणे जेती, परी ते सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते. मग सद्गुरू कोणाला म्हणायचं? मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. स्वरूप स्थिती पाहिजे. ती स्वरूप स्थिती, त्या स्वरूप स्थितीकडे जाण्याची प्रेरणा देखील तेच देत असतात. ती स्वरूप स्थिती कशी प्राप्त होईल यासाठीचा मार्ग देखील ते सांगत असतात आणि प्रेरणा पण देत असतात. म्हणून माहेर असं म्हटलेलं आहे सद्गुरूंना, कारण का ते प्रेम आणि सहाय्य दोन्ही पुरवतात. सपोर्ट पण मिळतो सद्गुरूंच्याकडून आणि प्रेम पण मिळतं. फोडूनी शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. ते नुसते ओव्या बडबडून सांगत नाहीत, त्याच्या मधला अर्थ सांगतात, विशेष अर्थ सांगतात. आणि विशेष अर्थाकडून त्या अनुभूतीपर्यंत कसं जायचं, त्या अनंत तत्वापर्यंत कसं जायचं याचा मार्गही सांगतात. स्वतः आचरून दाखवतात. स्थूळ क्रियेचे साधना, स्वतः ती स्थूळ क्रिया स्वतः साधना करत असतात आणि आपल्याला पण प्रेरणा देतात. नसे अंत अनंत संताप पुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा, गुणे विण निर्गुण तो आठवावा, देहबुद्धीचा आठव नाठवावा. अतिशय प्रेमाने समर्थ आपल्याला प्रोत्साहन देतात हे करायला. त्यांनाच नमन करून आता आपण थोडा वेळ शांत बसूया. सुरुवातीला 3 वेळा ओंकार आणि त्यानंतर 10 मिनिटं ध्यान करूया. हरिओम तत्सत. Oh.